शेतकऱ्यांकडनं आपल्यापर्यंत पिशवीतनं जे दूध येतं, कधी विचार केलाय की नेमकं कसं येतं? मलाही माहिती नव्हतं. त्यासाठी त्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी, तेच जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आनंदा कोंढाळकर सर. कोंढाळकर सर हे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीचे डेअरी मॅनेजर आहेत. त्यामुळं पूर्ण डिटेलमध्ये ते आपल्याला सांगणार आहेत की शेतकऱ्याकडनं जे दूध ते गोळा करून घेतात, त्यांच्याकडे घेतात, तिथून आपल्यापर्यंत पिशवीमध्ये येईपर्यंत काय काय प्रक्रिया केली जाते, काय काय त्याच्यामध्ये गोष्टी केल्या जातात, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की डेअरी मॅनेजर म्हणून तुमचा नेमका रोल काय असतो इथे आणि तुमची टीम इथे कशा प्रकारे काम करते? डेअरी मॅनेजर म्हणून किंवा दुग्धालय विभाग प्रमुख हा रोल असतो की जे काय आम्ही दुग्धजन्य पदार्थ तयार करतो, उत्पादित करतो, ते अन्न सुरक्षा कायद्यानुसार होते का नाही, मार्केटमध्ये जाताना ते त्याच पद्धतीनं जाते का नाही याची दक्षता घेणं आणि त्याप्रमाणे उत्पादन करणं हा खरा रोल असतो. त्याच्यामध्ये हे सर्व करण्यासाठी म्हणजे सफाई कामगारांपासून माझ्या टेक्निकल ऑफिसरपर्यंत सर्वांना एकजुटीनं काम देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं हे पण एक महत्त्वाची जबाबदारी विभाग प्रमुख या नात्यानं असते. ओके. जे आपल्यापर्यंत दूध येतं ते नेमकं कुठली प्रक्रिया करून येतं आणि त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस इन्व्हॉल्ड आहेत त्या मला सांगू शकाल? आता आमच्याकडे म्हणजे डेअरीमध्ये जे दूध येतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा संस्था दूध संकलन करतात. त्याच्यामध्ये त्यांच्या लेवलला एक फिल्टर असते, गाळणी म्हणतो आपण त्याला, ती दूध गाळून घेतात. नंतर चिलिंग सेंटरला दूध येतं, तिथं थंड केलं जातं. ज्या भागामध्ये चिलिंग सेंटर नसतं त्या भागामध्ये बल्क कूलर आम्ही दिलेत. बल्क कूलर म्हणजे ज्या असे टाके असते 2000, 5000, 3000 लिटरची, ज्यामध्ये दूध टाकल्यानंतर ते थंड केलं जातं. या ठिकाणी सर्व ठिकाणी गाळणीची व्यवस्था असते आणि हे थंड झालेलं दूध मग कात्रज डेअरीमध्ये आणलं जातं आणि त्याच्यावर मग पुढची प्रक्रिया कात्रज डेअरीमध्ये केली जाते. मग कात्रज डेअरीमध्ये दूध आल्यानंतर कात्रज डेअरीतनं जोपर्यंत आपल्यापर्यंत पॅकेटमध्ये येतं, पिशवीमध्ये येतं, तर त्याच्यामध्ये काय प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे? कात्रज डेअरीमध्ये दूध आलं तर मग ज्या टँकरमधून आलं त्या टँकरचं पहिल्यांदा वजन करून घ्यायचं, नंतर दुधाचे सॅम्पल काढायचे, ते नॉर्म्सनुसार बसतायत का ते बघायचे. नॉर्म्सनुसार बसले की मग ते टँकर खाली करून घ्यायचे. खाली करून घेताना ऑनलाईन एक फिल्टर आहे सुरुवातीला, त्या फिल्टरमधून ते दूध गाळून घेतलं जातं. त्याच्यानंतर क्लॅरिफायर आहे की ज्याच्यामध्ये फिजिकल मॅटर जे काही दुधामध्ये असेल, फॉरेन पार्टिकल म्हणू आपण त्याला, ते सगळे बाजूला काढले जातात. नंतर परत दूध थंड केलं जातं आणि ते त्या सायलोमध्ये म्हणजे उभ्या टाक्यांमध्ये थंड करून घेतलं जातं. ज्यावेळी आम्हाला पॅकिंगला ते दूध पाठवायचं आहे त्यावेळी आम्ही परत ते दूध पाश्चरायझेशनसाठी घेतो. पाश्चरायझेशन प्रोसेसमध्ये 79 तापमानाला आम्ही ते गरम करतो आणि त्याच वेळी 20 सेकंद ठेवून ते 4 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आम्ही थंड करतो. आता हे झाली पाश्चरायझेशनची प्रक्रिया. आता आपण आलो की दूध पाश्चरायझेशन होतं, त्याचबरोबर ते दूध होमोनाइज पण करावं लागतं. होमोनाइज दूध करणं म्हणजे दुधामधले जे फॅट ग्लोबुल आहेत ते पूर्णपणे दुधामध्ये फोडून एकसारख्या प्रमाणात मिक्स करणं. जनरली काय होतं की जर ते फॅट ग्लोबुल आपण फोडले नाहीत तर ठराविक वेळेनंतर दुधावर साय येते. सुरुवातीला साईचा भाग खाल्ला जातो आणि जे खाली राहतं मग त्याची क्वालिटी डिटोरेट होते, वेगळ्या प्रकारची होते, म्हणजे ते दूध पाण्यासारखं लागतं. ओके. पण होमोनायझेशन या प्रक्रियेमध्ये फॅट ग्लोबुल पूर्णपणे फोडले जातात, दुधामध्ये एकसारख्या प्रमाणात मिक्स केले जातात. त्यामुळे शेवटच्या ड्रॉपपर्यंत आपल्याला क्वालिटी किंवा गुणवत्ता एकसारखी मिळते. ओके. हा झाला पहिला भाग. आता आधी पाश्चरायझेशन करते की होमोजेनायझेशन? पाश्चरायझेशन आता सांगतो. पाश्चरायझेशन मध्ये जे टप्पे असतात, होमोनायझेशन हा टप्पा पाश्चरायझेशनच्या एका टप्प्यामध्ये ज्यावेळी दुधाचं तापमान 55 ते 60 डिग्रीच्या दरम्यान असतं, ओके, त्याला रिजनरेशन 2 म्हणतात सेक्शन पाश्चराइजचा, तर त्या सेक्शनला तो जोडलेला असतो. म्हणजे पाश्चराइज होताच हे होमोनायझेशन पण होतं. आता याच पाश्चरायझरला एक R1 सेक्शन असतो, रिजनरेशन 1 म्हणून. तिथं तापमान सर्वसाधारणपणे 35 ते 40 डिग्रीच्या दरम्यान असतं. त्याच याला म्हणजे या सेक्शनला आम्ही एक क्रीम सेपरेटर मधून जोडतो. आता येणाऱ्या दुधाची काय क्वालिटी एकसारखी येत नाही. 3.6, 3.7, 3.8 कशी पण येते. 3.6 म्हणजे 3.6 म्हणजे 3.6% फॅट असलेली, 3.60% फॅट असलेली, 3.8% फॅट असलेली जी गुणवत्ता आमच्याकडे येते. पण आता आम्हाला पॅकिंग करताना त्याची गुणवत्ता एकसारखी ठेवावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही 3.6% फॅट असलेली गुणवत्ता ठेवलेली आहे. मग ज्याची फॅट जास्त येईल त्या
दुधामध्ये आम्हाला स्किम मिल्क म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट नाही असं दूध आम्हाला मिक्स करावं लागतं. ओके. मग हे येतं आम्हाला सेपरेशन केल्यानंतर स्किम मिल्क मिळतं. किंवा ज्याची फॅट 3.6 नाही त्याच्यापेक्षा कमी आहे अशा वेळी आम्हाला ज्यादा फॅट असलेलं दूध त्या दुधामध्ये मिक्स करावं लागतं. हा जो प्रकार आहे म्हणजे दूध मिक्स करणं किंवा ज्यादा फॅटचं दूध मिक्स करणं, कमी फॅटचं दूध मिक्स करणं याला स्टँडर्डायझेशन म्हणतात, मराठीमध्ये प्रमाणितीकरण म्हणतात. ओके. तर ते प्रमाणित करून मग इन आउट म्हणजे सर्व जे काही पॅकिंगला दूध जाते, समजा टोन दूध त्याची क्वालिटी आम्ही 3.6 ठेवलेली आहे. तर जेवढं काही दूध जातं सध्या आमचं 70 ते 75,000 लिटर दूध जातं टोन दुधामध्ये. तर एकूण एक पिशवीची म्हणा अर्धा लिटरची असेल, 250 ml ची असेल, 200 ml, तर त्या कुठलीही बॅग घेतली तर त्याची क्वालिटी 3.6% फॅट असलेलीच असते. हे झालं प्रोसेसिंग करतो आपण, त्याला प्रोसेसिंग म्हणतो. प्रोसेसिंग मध्ये पाश्चरायझेशन, होमोजेनायझेशन, स्टँडर्डायझेशन हा सगळा भाग याच्यामध्ये इन्क्लूड होतो. ह्याचं एकच मशीन असतं? नाही, पाश्चरायझेशनचं एकच मशीन आहे आणि त्याला होमोजेनायझर जोडलेला असतो. ओके. त्यालाच क्रीम सेपरेटर जोडला असतो. ओके. ज्यावेळी क्रीम सेपरेटर चालू असतो त्यावेळी होमोजेनायझेशन चालू करत नाही. म्हणजे 1 by 1. मग आमच्याकडे 2 पाश्चरायझर आहेत. एका पाश्चरायझरला आम्ही क्रीम सेपरेटर जोडलाय, तो तसाच चालू राहतो. एका पाश्चरायझरला होमोजेनायझर जोडलाय. ज्यावेळी तिकडचा क्रीम सेपरेटर चालू असतो त्यावेळी त्या पाश्चरायझरचा होमोजेनायझर बंद करतो. म्हणजे तो फक्त सेपरेटर चालू असतो. ज्यावेळी सेपरेटर बंद होतं त्यावेळी दोन्ही पाश्चरायझरचे होमोजेनायझर चालू होतात आणि दूध प्रोसेसिंग केलं जातं. ओके. तुम्ही आता मग टोन दुधाचा उल्लेख केला. टोन दूध म्हणजे काय? सोप्या भाषेत आम्हाला कळेल अशा भाषेत. सर्वसाधारणपणे दुधाचे 4 प्रकार म्हणजे केलेले आहेत जे आता सध्या कात्रज कडून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ते याच्यामध्ये येतं डबल टोन दूध. आता डबल टोन दुधामध्ये ज्याची फॅट आणि SNF 1.3 आणि 9.0 असतो. SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट, इतर घन घटक मराठीमध्ये. म्हणजे दुधामध्ये 3च घटक असतात. एक असतं फॅट, इतर घन घटक आणि पाणी. ओके. पाण्याचं प्रमाण सर्वसाधारणपणे 86-87% असतं आणि उरलेलं असतं ते घन घटक. ह्या घन घटकामध्ये फॅट आणि इतर घन घटक असतात. SNF मध्ये सॉलिड नॉट फॅट, फॅट सोडून इतर. डबल टोन मध्ये 1.3 स्टँडर्ड आहे. फॅट कमी असतं, दूध कमी घट्ट असतं का डबल टोन? नाही, घट्ट कमी नसतं पण त्याचा SNF सॉलिड नॉट फॅट 9.0 असतं. ओके. म्हणजे 9.0 आणि हे 10.5% त्याच्यामध्ये TS म्हणतो, टोटल सॉलिड फॅट प्लस सॉलिड म्हणजे SNF मिळून. पहिलं असतं डबल टोन दूध, त्याच्यामध्ये 1.5% फॅट आणि 9.0 SNF असतो. दुसरं असतं टोन दूध की ज्याच्यामध्ये 3% फॅट आणि 8.5% SNF असतो. हे स्टँडर्ड सांगतोय मी, पण आम्ही ठेवताना 3.6% फॅट ठेवतो आणि 8.6% SNF ठेवतो, म्हणजे हायर साईडला ठेवतो. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे तो प्रमाणित दूध. प्रमाणित दुधाचं स्टँडर्ड असतं 4.5, 8.5. आम्ही ठेवताना 4.6, 8.6 असं स्टँडर्ड ठेवतो. आणि चौथा येतो फुल क्रीम मिल्क, त्याच्यामध्ये 6.5% फॅट असतं आणि 9.0 SNF असतो. असा टोटल 15.5चा SNF असतो. म्हणजे टोटल सॉलिड जे फॅट प्लस SNF मिळून टोटल सॉलिड होतो. जसा टोटल सॉलिड वाढत जातो तसा दुधाचा दर वाढत जातो. याप्रमाणे आम्ही सध्या 4 प्रकारामध्ये 200 ml, 250 ml, अर्धा लिटर आणि 1 लिटर अशा 4 व्हेरियंटमध्ये ते पॅक करतोय. आता टोन दूध म्हशीचं असतं की गाईचं असतं? आता कसं होतं की ज्यांच्याकडे म्हशीचा बेस जास्त आहे ते म्हशीपासून बनवतील. आमच्याकडे गाईचा बेस जास्त आहे तर आम्ही गाईपासून बनवतो. ओके. म्हणजे ते गाईचं किंवा म्हशीचं असं नसतं? असं काही नसतं त्यामध्ये. म्हणजे इव्हन फुल क्रीमला पण गाईचं एका म्हशीचं तो बेस नाही. आता ऍक्च्युली फुल क्रीम म्हटल्यानंतर म्हशीचाच बेस असतो 99.99%. चुकून एखाद्या ठिकाणी मग दुधाचं शॉर्टेज असेल तर ती लोक आपण नाही करत. आपण सेपरेट म्हशीचं 6.6, 9.1 फॅटचं विकतच घेतो, म्हणजे कच्चं दूध शेतकऱ्यांकडनं प्रोसेस करतो आणि ते पॅकिंग करतो. आता आपल्यापर्यंत जे दूध येतं कात्रजचं ते बेस्ट क्वालिटीचं आहे, हे तुम्ही कसं इन्शुअर करता? आता इनकमिंग क्वालिटीचं आमच्याकडे FTRI मशीन नंबर 1 म्हणून एक मशीन आहे. त्याच्यामध्ये अर्धा सेकंदामध्ये जवळजवळ
29-30 टेस्ट केल्या जातात. ते अत्याधुनिक यंत्र आहे टेस्टिंगसाठीचं. त्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी भेसळ आपल्याला कळून येते. म्हणजे पर्सेंटेज येतं की हे एवढ्या पर्सेंटेज, हे एवढ्या पर्सेंटेज, म्हणजे सगळं ऍक्च्युली त्याची रेंज दिलेली आहे. याच्यावरती गेलं की ती मशीन सर्व बेल्टच दाखवतील रेड कलरचा. मग त्याच्यावरून आम्हाला कळतं. म्हणजे आतापर्यंत आमच्या डेअरीमध्ये शक्यतो तसं दूध येत नाही. चुकून आम्ही ट्रायलसाठी मग तसं ऍडिशन करून घेतो. समजा शुगर ऍड करतो, पावडर ऍड करतो. तुमच्याकडे भेसळवालं दूध येतच नाही, तुम्हाला मशीन टेस्ट करण्यासाठी स्वतः भेसळ करायला लागते, टेस्टिंगसाठी करावे लागते. बरोबर आहे. पण जे दूध येतं त्यात अजिबात नाही, अजिबात. कारण ज्या संस्था असतात त्या आमच्याच असतात. ते आम्ही त्यांच्याशी किंवा ते आमच्याशी बांधलेले असतात की आपण संघासाठी दूध देतोय. म्हणजे शेतकऱ्यांचे असतात ते. आमची संस्था म्हणजे पूर्वीपासून एक बांधिलकी येते जपलेली आम्ही, त्यांनी एकमेकांचं नातं आहे. तर ते त्याप्रमाणेच दूध आम्हाला देतात. भेसळच्या भानगडीत कोण शक्यतो पडत नाही. ओके. आणखीन एक सर मला असं विचारायचं होतं की शेतकऱ्याकडनं जे दूध आपण गोळा करतो ते किती वेळामध्ये आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचतं? काय होतं की सकाळी जे संकलन होतं चिलिंग सेंटरला असेल, बल्क कूलरला असेल, ते दूध आमच्याकडे 12-1 वाजेपर्यंत येतं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर प्रोसेसिंग करतो, प्रक्रिया करतो आणि तेच दूध 4 वाजेपर्यंत ते पॅकिंगला जातं. म्हणजे असं म्हणता येईल. आणि तेच दूध रात्रपाळीला वाटपाला जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते ग्राहकांच्या हातात मिळतं. तर याचा अर्थ असा होतो की 24 तासाच्या आत ग्राहकांपर्यंत दूध पोचवणारी आमचीच कात्रज डेअरी आहे इतर संघाच्या मानानं. कारण आम्ही इथं लोकल आहोत, दूध पण लोकल लेवलचंच गोळा करतोय. म्हणजे इतर ठिकाणी आम्हाला दुसरीकडून वाहतूक करून आणायची दुधाची गरज लागत नाही. जिल्ह्यातूनच गोळा करायचे, जिल्ह्यातून गोळा करायचं, प्रोसेस करायचे आणि इथे डिस्ट्रीब्युशन करायचं. हो. म्हणजे पुणे शहरात मिळणारं, जिल्ह्यात मिळणारं सगळ्यात फ्रेश दूध आहे कात्रजचं आहे. याच्यापेक्षा दुसरं अजिबात नाही. 100% कुणाचंच नाही. ओके. म्हणजे कुणी किती दावा केला तरी आम्ही प्रूव्ह करून देऊ शकतोय. ओके. कारण बाकीच्यांचं जे येतं ते लांबून येतं. काही दुसऱ्या जिल्ह्यातून येणारी दूध असतात, जे कुठे पश्चिम महाराष्ट्रातून येणारे, तर त्यांना येण्यातच 6 तास जातात. म्हणजे पॅकिंग झाल्यानंतर. मग तो आमच्याकडे तेवढा वेळ, तो 6 तास कमीत कमी आमचा वाचू शकतो. आणखीन एक सर मला असं विचारायचंय की आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप जास्त आलेलं आहे. तर आपण आपल्या डेअरीमध्ये ऑटोमेशन कितपत वापरतो, किती प्रमाणामध्ये वापरतो? काय आलंय आता आमची डेअरी म्हणजे 1960 साली संघ सुरू झाला. आमच्या डेअरी 1973 साली सुरू झाली आणि तेव्हापासून आम्ही हळूहळू डेव्हलपमेंट करतोय. म्हणजे साहजिकच आमच्याकडे ज्या काही जुन्या मशिनरी आहेत तर त्यावेळी ऑटोमेशन नव्हतं, म्हणजे त्या पद्धतीचे आहेत. तर काही ठिकाणी समजा आमचे 2 पाश्चरायझर आहेत टेट्रापॅक कंपनीचे, ते तर अत्याधुनिक आत्ताच घेतलेत आम्ही 10 वर्षापूर्वी. ते अत्याधुनिक आहेत. प्लस एक मिठाई पॅकिंगची मशीन आहे, ती ऑनलाईन मशीन आहे. ती पण आम्ही 19 साली ती पण खरेदी केली. म्हणजे आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करतोय ऑटोमेशन मध्ये जाण्याचा. परंतु आमच्या पण काही मर्यादा आहे. आमचा फुल्ली ऑटोमॅटिक प्लॅन नाही, पण सेमी ऑटोमॅटिक तर आम्ही 100% करतोय की कमीत कमी त्या दुग्धजन्य पदार्थाला, दुधाला हात कसा लागणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. दुधाला असंही लागतच नाही तुम्ही? आताही लागतच नाही असा. म्हणजे ज्यावेळी टँकरचा सॅम्पल एकदा काढला त्या माणसानं, त्यानंतर दुधाला शेवटपर्यंत ग्राहक जो असेल तो बॅग फोडतानाच त्याच्या तिथंच हात लागतो तेवढा. ओके. तोपर्यंत तर काही हात लागण्याचा प्रश्नच येत. दूध दिसत पण नाही कुठून. म्हणजे कसं सायलो मध्ये दिसेल तुम्हाला, जे काच असेल त्यामधून, स्टोरेज टँक मधून दिसेल तुम्हाला, लेवल किती झाले ते बघायची. बस. आणि पिशवीमध्ये असले डायरेक्ट पिशवीतच. जर एखादी लिकेज पिशवी निघाली तर ते दूध आम्ही परत चिलिंगला घेतो. आमच्या चिल दुधामध्ये ते मिक्स होतं, म्हणजे कच्च्या दुधात ते मिक्स होतं आणि परत आम्ही त्याला प्रोसेस करतो. सर असं कधी होतं की टँकर आलाय ते खराब झालाय किंवा असं कधी? असा तर अनुभव नाही सर. ओके. नाही, होतच नाही. नाही होत. आता दूध टँकर किंवा तुम्ही म्हणते ना दूध, कारण की दूध शेवटी नाशवंत आहे, लवकर फाटतं किंवा लवकर नासतं ज्याला म्हणू आपण, आणि असं नाही होत एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करत नाही होत सर. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. पहिल्यांदा टँकर खाली झाल्यानंतर त्याची क्लिनिंग केली जाते. प्रत्येक टँकर, प्रत्येक कंपार्टमेंट, प्रत्येक त्या टँकरचं झाकण, त्याला असलेली रिंग, त्याच्या पाठीमागे असलेले वॉल सगळे साफ केले जातात मॅन्युअली. आता टँकर धुवायला आमच्याकडे एक सेमी ऑटोमॅटिक CIP सिस्टीम आहे.
त्याच्यामध्ये कॉस्टिक सोडा फिरवला जातो, गरम पाणी फिरवलं जातं 80 ते 85 तापमानाचं, आणि नंतर थंड म्हणजे नॉर्मल वॉटर फिरवलं जातं. आता एवढं सगळं फिरवल्यानंतर त्यामध्ये काही दुधाचे ट्रेसेस राहत नाहीत. ही झाली पहिली गोष्ट. आता असा हा टँकर परत गेला, चिलिंग सेंटरला गेला, बल्कुलरला गेला, तर ती लोक पण तिथं गेल्यानंतर चेक करतात की बाबा डेअरीवाल्यांनी व्यवस्थित स्वच्छ केलंय का नाही. ते स्वतः बघतात. त्यांना काही डाऊट आला तर फोन करतात की साहेब असं असं आहे, आणि ते स्वतः परत प्रत्येक ठिकाणी चेक करून घेतात, स्वच्छ करून घेतात, मगच दूध त्यामध्ये भरलं जातं. म्हणजे असा कधीच प्रकार घडत नाही की आले दूध आणि ते नासलेले. क्या बात आहे. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुधामध्ये काम करत असताना आणि रोजच्या रोज ते साफसफाई करताना, मग तुम्ही साफसफाई वगैरे करायला वेळ तुम्हाला कधी मिळतो मग हे सगळं करता? आता काय आता क्रेट असतात दुधाचे, आता दुधाचे क्रेट आहेत, ज्यावेळी आम्ही मार्केटिंगला पाठवतो त्या गाड्या रिकामे क्रेट घेऊन येतात, ते मळत असतील, घाण होत असतील, किंवा काही त्यामध्ये फॉरेन पार्टिकल असतील, तर आमच्याकडे 2 क्रेट वॉशर आहेत. आता त्या क्रेट वॉशर मधून आम्ही पहिल्यांदा क्रेट पास करतो. क्रेट वॉशर मध्ये काय असतं, पहिल्यांदा जेटिंग असतं, त्याच्यामध्ये जे काय फॉरेन मटेरियल लागले ते तिथंच खाली पडतं, आणि त्याच्या पुढे मग 2 प्रकारचे सेक्शन आहेत. साध्या पाण्यानं फ्लश करतो, नंतर एक शॅनिब्राईट पावडर आहे, त्या पावडरनं आम्ही कॅन धुवून काढतो. त्याच्या पुढे गरम पाण्याचं आहे, 50-55 तापमानाचं पाणी आहे, त्या पाण्यानं क्रेट धुवून काढतो, आणि नंतर मग स्टीम पण थोड्या प्रमाणात क्रेटला मारून एकदम क्लीन धुतलेले क्रेटच पुढे येतात, आणि तेच याच्यासाठी वापरले जातात. पण वापरताना पण असं नाही की क्रेट वॉशर मधून गरम क्रेट आले आणि ते दुधावर टाकले, असं होत नाही. म्हणजे लगेच दूध भरा गेले, तर ते एका ठिकाणी स्टोअर केलेले असतात. थंड झाले, नॉर्मल टेम्परेचरला आले की मग त्याचा वापर आम्ही पॅकिंगसाठी करतो. हे झालं क्रेटच्या बाबत. आता मशिनरीच्या बाबत, जर मी पाश्चरायझर 3-4 तास वापरला तर त्याची कॉस्टिक सोड्याची CIP केली जाते. CIP म्हणजे त्याच्या बॅलन्स टँकमध्ये पाणी मिश्रित सोडा टाकला जातो, आणि तो अर्धा तास फिरवला जातो. त्याच्यानंतर गरम पाणी फिरवून तो पूर्णपणे काढून टाकला जातो, आणि थंड पाणी फिरवलं जातं. ही एक प्रोसिजर अशी CIPची. मात्र याच्यानंतर एक संपूर्ण पाईपलाईनची, म्हणजे दिवसभरात ज्या ज्या पाईपलाईन मधून दूध गेले, दुधाचे ट्रेसेस गेलेत, अशा पाईपलाईनची स्वच्छता दिवसातून एकदा तरी केली जाते. मग तो वेळ कुठली, तर आमचं सगळं दिवसभराचं काम संपतं रात्री 1:30-2 वाजता. त्यावेळी आम्ही अशा पद्धतीने पाईपलाईनची रचना केलेली आहे की टँकर ज्या पाईपलाईनला खाली होतो ना, सायलोच्या टँकर तिथं बाहेर म्हणजे दुधाच्या बाहेर, तिथपासून तो जाणार, सगळ्या सायलो मधून फिरणार, पाश्चरायझर मधून फिरणार, नंतर स्टोरेज टँकच्या आउटसाइड मधून येणार, आणि परत त्या डम्प टँकला येणार, डम्प टँक मधून परत त्याच पाईपाला ते जोडलं जाणार. म्हणजे ईच अँड एव्हरी पार्ट दररोज त्याचा साफ केला जातो. 2 तासाची जवळजवळ ही क्लिनिंगची प्रोसेस असते, आणि कंपल्सरी केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कुठलाही प्लॅन्ट पाईपलाईन सुरू करताना अगोदर सर्व लाईनला गरम पाणी फिरवलंच जातं. गरम पाण्याचं तापमान 80 ते 85 डिग्री असतंच. मी आल्यानंतर काही बघत नाही, तेच बघतो की टेम्परेचर किती होतं. त्या माणसाला विचारतो किती होतं, बघितलंस का तू स्वतः, आणि आमच्याकडे तशी यंत्रणा आहे, त्याच्यापेक्षा कमी तापमान आलं तर ती मशीन चालूच होत नाही, पाणीच ढकललं जात नाही. थांब, तापमान येईपर्यंत ते पाणी तिथंच, म्हणजे ती मशीन टॉप होती. ज्यावेळी तापमान येतं त्यावेळी मग ती यंत्रणा सुरू होती. हीच यंत्रणा सगळ्या पाश्चरायझरला, लाईनला, फिलपॅकच्या लाईनला, स्टोरेज टँकला सगळीकडे फिरवली जाते. अशा पद्धतीने दिवसभरात मध्ये CIP केली जाते. आणखीन एक सर, की दूध येतं आणि आपण दूध ते पॅक करून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतो, परंतु मग हे करत असताना जे दुग्धजन्य पदार्थ आहेत बाकीचे, दही असेल, तूप असेल, ताक असेल, लस्सी असेल, असे भरपूर आपले बाकी प्रॉडक्ट, मग त्यासाठी दूध कुठून येतं आपल्याकडे? आता हे जे दूध येतं ना, म्हणजे जे काय आम्ही करतो, प्रोसेसिंग करतो, त्यातलंच काही दूध आम्ही प्रोडक्टसाठी घेतो. आता सर्वसाधारणपणे हे 3.6% फॅटचं दूध असतं, 8.6% SNFचं दूध असतं, जे पॅकिंगसाठी वापरतो तो जनरली. आता याच मधलं दूध आम्ही प्रोडक्टसाठी घेतो, मात्र ते बनवताना आम्ही 3.6 ऐवजी 4% फॅटचं दूध बनवतो, प्लस 8.5 ऐवजी 11, 11.5 किंवा 10.5 या SNFचं दूध बनवतो. अजून जास्त घट्ट, म्हणजे अजून घट्ट बनवतो. आता ते बनवताना फॅट वाढवायची तर क्रीम टाकतो, प्रोसेस करून घेतो, आणि SNF वाढवायचं तर आमच्याकडे कंडेन्सिंगचा प्लांट आहे. कंडेन्सिंग म्हणजे घट्ट दूध, ते त्यामध्ये टाकतो, आणि ती क्वालिटी
घेतो. मग आता ती क्वालिटी आम्ही प्रोडक्टसाठी बनवून ठेवतो. आम्हाला समजा आत्ता समजा 5,000 लागते उदाहरणार्थ, तर 5,000ची टाकी बनवतो. उन्हाळ्यात आम्हाला 30,000 लागतं, तर 30,000ची त्या पद्धतीची टाकी आम्ही बनवून ठेवतो. आणि जसं ज्या प्रॉडक्टला दूध लागेल त्या प्रॉडक्टला ते दूध घेतो. समजा दही लावायचे मला, माझ्यावरती दही कसं लावतात डेअरीमध्ये? ऍक्च्युली दही लावायचे 4% दूध येते. मग मी ते खाली घेताना समजा मला 5,000चं दही लावायचे, तर 4,000 या क्वांटिटीमध्ये बनतं दही? उन्हाळ्यामध्ये त्याच क्वांटिटी. आता 2,500-3,000 बनतच. मग हे बनवताना मग आम्ही ती क्वालिटी मेंटेन करतो. 3.1 3.2 फॅटची, 10.5 10.6 SNFची क्वांटिटी बनवतो. आता मला समजा पाऊचमध्ये पॅकिंग करायची, तर पाऊचमध्ये पॅकिंग करताना मी समजा 3,000ची टाकी बनवली, त्या टाकीलाच कल्चर लावतो आम्ही. कल्चर म्हणजे आपलं दही प्रॉपर विरजन करून करतो आपण. आता जे आपलं दही असतं ना, ऍक्च्युली ते होत नाही त्याचं. त्यासाठी कंपन्या आहेत की ज्या कल्चर पुरवठा करतात, की त्यांची ऍसिडिटी त्या लेवलला गेल्यानंतर वाढतच नाही, ते त्याच दरम्यान राहतं. त्याला DVS कल्चर म्हणतात. तर ते कल्चर वापरतो. मग 5,000ची टाकी बनवायची आपल्याला, तर पहिलं ते दूध प्रोसेस करतो. त्याचं तापमान 43 डिग्री आणतो. 43 डिग्री आणल्यानंतर त्याला कल्चरिंग करतो. ते कल्चर टाकतो त्या प्रमाणात आणि मग पॅकिंगला घेतो. पॅकिंग करताना अर्धा लिटर 1 लिटर 200 ml मध्ये पॅक करतो. म्हणजे जे दूध जे पॅक होतं ना, 1 लिटर असेल, अर्धा लिटर असेल किंवा 200 ml, त्या दुधातच कल्चर असतं. आणि ते दूध आपण परत इन्क्युबेशनला ठेवलं, म्हणजे 43 डिग्रीला ठेवलं पुढचे 4-5 तास, मग त्याचं दही लागतं. आणि मग ते लागलेलं दही आम्ही थंड करायला ठेवतो ब्लास्ट रूमला, आणि नंतर मग कोल्ड स्टोअरला जातं. आणि यांच्या लाईन वेगवेगळ्या असतात सगळ्यांच्या? लाईन तर प्रत्येकाच्या वेगळ्या, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची, म्हणजे जे फर्मेंटेड प्रोडक्ट आहेत त्याची लाईन वेगळी असते. जे आपले नॉर्मल प्रोडक्ट आहेत म्हणजे दूध वगैरे, त्याची लाईन वेगळी असते. कॉग्युलेशन प्रोडक्ट आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ऍसिड वगैरे टाकून, सायट्रिक ऍसिड टाकून जे दूध फोडतो, त्याची लाईन. पनीरसाठी सायट्रिक ऍसिड टाकून दूध फोडावं लागतं, त्याची लाईन वेगळी असते. प्रत्येकाच्या लाईन वेगवेगळ्या असतात. सर, एवढं सगळं करायला स्टाफ किती आपल्या डेअरीमध्ये? आता ऍक्च्युली आहे ना, या स्टाफ म्हणण्यापेक्षा मशिनरी माझ्याकडे आहेत सगळ्या, आणि मशिनरी चालवायला ऑपरेटर लागतात. ते ऑपरेटर असे आहेत की लेबर पासून त्यांनी काम केलेले. म्हणजे पिशव्या भरणे, क्रेट उचलणे, आणि आता ते ऑपरेटर झाले. म्हणजे त्यांना त्या मशिनरीच्या बाबत ईच अँड एव्हरी नॉलेज असतंच. त्या पद्धतीने काम करतात. म्हणजे एखादा लेबर कमी पडला तर तो ऑपरेटर म्हणत नाही की अरे मी ऑपरेटर आहे आणि त्या क्रेटला कशाला हात लावू, असं होत नाही. सगळेजण प्रामाणिकपणे काम करतात. आणि आहे स्टाफ, म्हणजे संघाने तसा सफिशियंट स्टाफ दिलेला आहे मला काम करायला. बाकी वर्कर बरोबर वगैरे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, आणि पुरेशा प्रमाणात मला मिळतात. म्हणजे सीझन आला त्याप्रमाणे मी वाढवून घेतो, त्याप्रमाणे मला देतात, मॅनेजमेंट देते, मी त्यांना तसा हिशोब पण देतो. समजा सर, असा एखादा सीझन आहे, उन्हाळ्यामध्ये दही जास्त चालतं, ताक जास्त चालतं, लस्सीची मागणी असते, मग अशा वेळेला जे ॲडिशनल दूध लागतं ते तुम्ही कसं सोर्स करता? आणि मग ते जे इनपुटला लागणारं दूध आहे आणि आउटपुट, हे मॅच कसं होतं नेमकं? ऍक्च्युली आमच्या संघाचं संकलन जवळजवळ 2 लाखाच्या आसपास आहे. आम्हाला जेवढं दूध लागतं, उन्हाळ्यामध्ये समजा तुम्ही विषय काढला तर 1,40,000 कमी होतं ना, 1,50,000 एवढं आम्हाला उन्हाळ्यामध्ये लागतं समजा आमचे प्रोडक्ट धरून. तर मग आम्ही तेवढं मागवून घेतो, बाकीचं लूज टँकर म्हणून विक्री जातं. म्हणजे आम्हाला डेअरीला असं बॅलन्सिंग करायला अडचण येत नाही, कारण आमचंच दूध आहे सगळं संकलन. म्हणजे आम्ही जेवढं मागू, पहिल्यांदा आमची गरज भागवली जाते दुग्धालयाची, आणि मग बाकीचा विक्रीचा विचार केला जातो. आणि मागणी आणि पुरवठा हे कसं मॅच होतं? म्हणजे आता त्याचं नियोजन तुम्ही कसं करता, मॅनेजर लेवलला किंवा या लेवलला? आता प्रोडक्शन लेवलला हे प्लॅनिंग करताना अगोदर माझ्याकडे किती आधीचा स्टॉक शिल्लक आहे त्याचा विचार करतो मी. मला आज किती बनवावं लागेल त्याचा विचार करतो मी, आणि त्यानुसार दूध किती लागेल याचं नियोजन केलं जातं. अंदाज बसतो बरोबर? नाही, अंदाज चुकेल, 5-10% प्लस मायनस होईल, पण माझ्याकडे बॅलन्स असतो कुठला प्रॉडक्टचा पण आणि दुधाचा पण. मग तो अंदाज बरोबर येतो. म्हणजे असं कधी होत नाही शक्यतो. अंदाज कधी चुकेल तुमचा की दररोज 5,000 लिटर मार्केटमध्ये जाते, आणि एखाद्या दिवशी अचानक एखादी एक्स पार्टी आली आणि ती म्हटली मला पण आज 5,000 लिटर ज्यादा पाहिजे, अशा वेळी माझा अंदाज चुकतो. म्हणजे 5,000 असतं, मी दुसऱ्या दिवसासाठी पण 5,000 तयार करून ठेवलेलं असतं. माझं रेग्युलर 5,000 जातं, पण ह्यांची एक एक्स्ट्रा वाटा विभागाची मार्केटिंगची एक्स्ट्रा पार्टी आल्यामुळे ते माझं वरचं पण निघून जातं. अशा वेळी
अंदाज चुकत नाही म्हणायचा, फक्त थोडी धावपळ होते, पटकन पॅकिंग करून त्यांना पूर्तता करावी लागते. आणखीन एक सर, की ज्यावेळेस नवीन प्रॉडक्ट तुम्ही बाजारामध्ये आणता त्यावेळेस तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करता? नवीन प्रॉडक्ट एखादा डेव्हलप करायचा तर आमची मार्केटिंग बाजारामध्ये असते. मग ते दुकानामध्ये असतात. एखाद्या डेअरीनं समजा काढला असेल किंवा ग्राहकांनी जास्त प्रमाणात एखाद्या प्रॉडक्टची मागणी असेल किंवा मागत असतील, ते ग्राहकच आमच्याकडं त्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हकडे ऑफर करतात, साहेब आपल्या डेअरीचा पण असा प्रॉडक्ट बघा. ओके. मग आम्ही तो विचारात घेतो. इथं येतात ते आम्हाला बाकीच्या कंपन्यांचं आम्ही खरं म्हणजे बघतो, त्यांचं कसं येतं, त्याच्यापेक्षा बेस्ट कसं देता येईल याचा आम्ही विचार करतो. मॅनेजमेंट चेअरमन साहेब असतील, MD साहेब असतील किंवा मार्केटिंग प्रमुख असेल, या सर्वांशी आम्ही चर्चा करतो की आपल्याला याच्यात जायचे. मग त्याप्रमाणे आम्ही आमच्या लेवलला ट्रायल घेतो. ओके. 2 ट्रायल होतील, 4 होतील, आम्ही आमच्या लेवलला. जोपर्यंत मार्केटिंग चेअरमन साहेब, MD साहेब आणि आमची मार्केटिंग टीम सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत आम्ही ट्रायल घेत राहतो. ज्यावेळी ती ट्रायल होईल त्यावेळी मग आम्ही म्हणतो की बाबा बस हा आमचा बेस्ट प्रॉडक्ट आहे, आणि मग आम्ही तो मार्केटमध्ये आणतो. ग्राहकांची फीडबॅक घेता याच्यासाठी तुम्ही? आता खरं सांगू, आमचे ज्यावेळी प्रॉडक्ट मार्केटमध्ये जातात ना, तर ग्राहकांचे फीडबॅक उत्कृष्टच असतात सर. रिअली म्हणजे असं नाहीच की कात्रज डेअरीचा एखादा प्रॉडक्ट आहे आणि एखाद्या ग्राहकानं टेस्ट केलाय आणि तो म्हणेल नाही रे हे काहीतरी कमी दिसत, काहीच नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही घ्या. आता मी इथे खरं म्हणजे डेअरीत असतं तर तुम्हाला ते पण प्रोडक्ट दाखवले असते. आपण डेअरीत पण जाऊया की दिवशी, आपण डेअरीत पण व्हिडिओ करूया. अक्षरशः म्हणजे थोड्या दिवसा म्हणजे मागच्या 3-4 दिवसापूर्वीचा असाच फीडबॅक आला की आपल्याला गुलकंद काजू कतली बनवायची आणि पान काजू कतली म्हणजे पान फ्लेवरची काजू कतली बनवायची. ओके. अक्षरशः म्हणजे आम्ही संचालक मंडळांना दिलं. MD चेअरमन साहेब तर असतातच आमच्या बरोबर, संचालक मंडळ होतं. अफलातून रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळाला की बाबा जा पुढे, तुम्ही करा लवकर. आणि आता आम्ही ते 2 प्रोडक्ट प्लस तिसरा एक प्रोडक्ट बाजारामध्ये आणतोय, शुगर फ्री काजू कतली. तो पण ते पण सोय करतोय. त्याची पण आम्ही ट्रायल घेतली. आता आमचा अंदाज आहे हे 3 प्रोडक्ट आमचे लवकरच बाजारामध्ये येतील. म्हणजे आमच्या लेवलला पूर्ण आम्ही प्रयत्न केलेला आहे, ट्रायल घेतले आहेत. आम्ही फक्त आता पॅकिंग मटेरियलची वाट बघतोय. एक प्रॉडक्ट डिझाईन व्हायला आणि त्याचं फायनल प्रॉडक्ट तुमचं व्हायला किती दिवस लागतो साधारणपणे? म्हणजे आता करायचं हे ठरलं, समजा मार्केटिंगचा फीडबॅक आला किंवा मार्केटमधून तुम्हाला कळतं की ह्या प्रॉडक्टला उठाव जास्त आहे, हे तुमच्यापर्यंत आल्यानंतर ते प्रॉडक्ट फायनल पॅक होऊन येईपर्यंत त्याला किती वेळ लागतो? ऍक्च्युली खरं म्हणजे ना, वेळ जायलाच नाही पाहिजे. खरं सांगतो म्हणजे ज्यांना प्रत्यक्षात काम करायचे त्यांनी त्यांचं काम तर अगोदर करून संपवलेलं असतं, ट्रायल वगैरे घेऊन. नाही, ह्याला किती वेळ लागतो डिझाईन करायला? म्हणजे प्रॉडक्ट म्हणजे तुमचं प्रॉडक्ट नवीन डिझाईन करायलाच, म्हणजे नवीनच समजा काजू कतली तुम्ही केली, मी तेच किती दिवसामध्ये केलं? नाही, आता आम्ही म्हणजे ते खरं म्हणजे 2 ते 3 दिवसात व्हायलाच पाहिजे. ओके. आणि नंतर प्रिंटिंगला जा नाही. मध्ये एक गोष्ट असते की ज्यावेळी आम्ही ट्रायल घेतो, ट्रायल घेतल्यानंतर जी सक्सेस ट्रायल झालेली असते तर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आम्हाला चेक करायला द्यावं लागते बाहेर, की त्याच्यामध्ये फॅट किती आहे, SNF किती आहे, साखर किती आहे, सॅच्युरेटेड फॅट किती आहे, सगळं चेक करावं. तो एक पिरियड असतो म्हणजे 4 ते 5 दिवसाचा. त्याच पिरियडमध्ये त्यांचं येईपर्यंत जर आम्ही डिझाईन फायनल केलं त्या 4-5 दिवसामध्ये, तर मला नाही वाटत की 10 दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस जायला पाहिजेत. तुम्हाला तर माझा शेवटचा प्रश्न सर, खूप छान आपल्या गप्पा झाल्या. माझ्या मनामध्ये खूप प्रश्न होते डेअरी उद्योगासंदर्भात, कशा प्रकारे मला जे पिशवीतनं दूध येतं किंवा जे मी विकत घेतो ते माझ्यापर्यंत कसं पोहोचतं, ह्या बऱ्याच प्रश्नांची तुम्ही मला एकदम छान उत्तर दिली. मला आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे सर, एक ॲज अ डेअरी मॅनेजर म्हणून तुमचं कात्रज डेअरीचं सगळ्यात फेवरेट प्रॉडक्ट कुठलं? तुमचं वैयक्तिक, तुमचं जे तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं आणि तुम्हाला वाटतं की हे माझं एकदम फेवरेट, असं कुठलं प्रॉडक्ट? आता खरं म्हणजे मी एका प्रोडक्टचं नाही नाव घेऊ शकत सर. माझे सगळेच म्हणजे घरी सगळं ठीक आहे, बघ तुमच्या मुलांना, तुमच्या यांना हे प्रॉडक्ट सगळ्यात बेस्ट आहे, असं कुठलं प्रॉडक्ट? आता खरं सांगू का, म्हणजे माझी मिसेस अगोदर, लग्ना अगोदर एकही डेअरीचे दुग्धजन्य पदार्थ खात नव्हते. ओके. आता तिचं फेमस काय आहे तर कात्रज डेअरीचा चक्का प्लस घरी बनवलेलं स्वतःच्या हाताने बनवलेलं श्रीखंड, ते तिला खूप आवडतं. म्हणजे बाकीचे प्रोडक्ट खूपच बेस्ट आहेत. म्हणजे बाकी माझ्या दृष्टीनं म्हणाल खरं म्हणजे काय म्हणतात ते हावरेपणा म्हणा, तर मला कलाकंद खूप आवडतो. आणि सांगायला मला संकोच वाटते की ज्यावेळी कलाकंदचं उत्पादन होतं तर तिथं काम करतात ना जे टेक्निकल ऑफिसर असतील किंवा बाकीचे असतील ऑपरेटर वगैरे, ते माझ्यासाठी 2 वड्या तरी बाजूला काढून ठेवतात, माझ्या ड्रॉवर मध्ये आणून ठेवतातच. साहेब ह्याची टेस्ट बघा.
म्हणजे कात्रज डेअरीचं कलाकंद म्हणजे माझ्या दृष्टीनं प्रत्येकाचं, कुणाची काजू कतली असेल, कुणाचं काय असेल. एमडी साहेबांनी बोलले त्यांना पेढा खूप आवडतो कात्र्याचा आणि काजू कतली. नाही, माझ्यासाठी कलाकंद सगळ्यात बेस्ट. माझा फेवरेट आहे कलाकंद. हा बस, त्यात तुम्ही कात्रज डेअरीचं घ्या आणि त्यामध्ये ताजं घ्या तुम्ही, पॅकिंगच्या अगोदरचं, आणखीन तुम्ही म्हणजे खुश होऊन जा. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्यासोबत इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या या सगळ्या विषयावरती. कारण की मलाही ह्या सगळं, हे जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन शेअर केली, हे जे काही सगळं नॉलेज शेअर केलं, हे माझ्यासाठी खूप नवीन होतं, तसंच आपल्या प्रेक्षकांसाठी, दर्शकांसाठी खूप नवीन होतं. मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कात्रज डेअरी असेल किंवा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असेल, यांच्याबद्दल काय माहिती हवी असेल, काय त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, हे कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्याच्यावरती ही व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत पाहत राहा, भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.